स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवीन मतदारांना मतदानाची संधी नाही अशी शक्यता आता निर्माण होऊ शकते, कारण विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी वापरण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय आयोगाच्या कार्यालयाकडे विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी मागवली। यामुळे नवीन मतदारांना आता मतदानाची संधी न मिळण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून विधानसभा निवडणुकीनंतर मतदार नोंदणी जोरात सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर जवळपास 7 लाख पेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंद देखील झाली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वापरल्यास राजकीय पक्षांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे। याबाबत आणखी स्पष्टीकरण तसं आणखी परिपूर्ण आलेलं नाही, परंतु मला वाटतं स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जे नवमतदार आहेत त्यांचा समावेश करणं हे गरजेचं असावं, कारण की या निवडणुका बेस ज्याला म्हणतो त्या बेसच्या आहेत, खालच्या बेसच्या आहेत आणि हे सर्वांशी निगडीत असलेल्या निवडणूक आहेत, म्हणून प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे प्रत्येकाचा, असं आमचं प्रामाणिक मत आहे। परंतु निवडणूक आयोगाचे काय डायरेक्शन आहे आणखीन ते आम्ही तपासलेले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।